नमस्कार, मी अभिजित आपलं सर्वांचं ब्लॉगिंग या टॉपिकला स्वागत करीत आहे. आज आपण प्रॅक्टिकली ब्लॉग कसा क्रिएट करायचा हे पाहणार आहोत. ब्लॉग काय असतात जरा आपण हे समजून घेऊया. ब्लॉगचं टेक्निकल नेम आहे वेब ब्लॉग. वेब ब्लॉगवरून ब्लॉग असा शब्द निर्मित झालेला आहे. आपल्याला आपल्याकडची एखादी माहिती, चांगले टॉपिक्स इंटरनेटवर प्रसिद्ध करायचे असेल तर ब्लॉग हे त्याच्यासाठी एक अतिशय सुंदर माध्यम आहे. आपण आपलं नॉलेज, आपलं एक्सपिरियन्स आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करू शकतो, स्वतःचा एक पर्सनल ब्रँड तयार करू शकतो व ब्लॉगिंगच्या माध्यमातून उत्पन्न पण मिळवू शकतो. अर्थात इन्कम सोर्स म्हणजेच उत्पन्न मिळवण्यासाठी ब्लॉगमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत याचा एक सेपरेट आर्टिकल मी तयार करेन. बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की बऱ्याच लोकांना चांगल्या कविता, चांगल्या गोष्टी, त्यांच्याकडे असलेलं एक्सपिरियन्स हे लोकांबरोबर शेअर करायचं असतं. त्यासाठी ब्लॉग हे सर्वोत्तम माध्यम आहे. त्याचबरोबर आपण आपल्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी सुद्धा ब्लॉगचा उपयोग करू शकतो. ब्लॉग सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम एक चांगल्या टॉपिकची निवड असणं गरजेचं आहे, चांगले कंटेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि एक आकर्षक टॉपिकला हेडिंग तुम्ही दिलं पाहिजे. चला तर पाहूया प्रॅक्टिकली ब्लॉग कसे तयार करायचे. प्रॅक्टिकली ब्लॉग क्रिएट करण्याकरिता आपल्याकडे दोन महत्त्वाचे प्लॅटफॉर्म आहेत. एक आहे ब्लॉगर आणि दुसरा आहे वर्डप्रेस. अर्थात याच्या व्यतिरिक्त आणखीन बऱ्याच वेबसाईट आहेत ज्याच्यावरती आपण ब्लॉग क्रिएट करू शकतो. आपण प्रॅक्टिकली ब्लॉगरवरती ब्लॉग कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. ब्लॉग तयार करायच्या अगोदर ब्लॉग दिसतो कसा जरा आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. मी काही उदाहरणं आपल्याला दाखवतो. इथं पहिलं उदाहरण मी जे दाखवत आहे तो आहे जागतापहारा.blogspot.com. हे अतिशय लोकप्रिय लेखक आहेत भाऊ तोरसेकर. त्यांचा हा ब्लॉग आहे आणि तुम्ही इथं बघू शकता त्यांचे बरेच आर्टिकल्स त्यांनी रेग्युलरली पोस्ट केलेले आहेत. इथं जर पाहिलं तर हा एक आर्टिकल आहे जो एप्रिल 22 तारखेला त्यांनी पोस्ट केलेला आहे. थोडं खाली आलो की इथं एप्रिल 20 तारखेला एक आर्टिकल पोस्ट केलेलं आहे त्यांनी. एप्रिल 18 तारखेला. थोडक्यात जर तुम्हाला सिरियस ब्लॉगर व्हायचं असेल तर या पद्धतीनं तुम्ही रेग्युलर आपल्या आवडीचे कंटेंट्स तुम्ही पोस्ट करत राहिलं पाहिजे. तसंच दुसरा एक ब्लॉग दाखवतो. ब्लॉगचं नाव आहे easyrecipeforbeginner.blogspot.com. आता इथं ही प्रीती नावाची जी लेखिका आहे तिला इथं वेगवेगळे पाककलेमध्ये थोडक्यात चांगले पदार्थ बनवून त्याच्यावरती काही कंटेंट्स लिहायची तिला आवड दिसते. इथं जसं तुम्ही बघू शकता इथं ब्रेड पिझ्झावरती तिने एक छोटासा आर्टिकल लिहिलेला आहे. त्याचबरोबर इथं बघितलं तर चॉकलेट मोदकवरती पण आर्टिकल लिहिलेलं आहे. तसंच इथं जर आपण बघितलं तर इथं एक उलटा वडापाव पण त्याच्यावरती पण तिने अतिशय सुंदर कंटेंट लिहिलेलं आहे. थोडक्यात तुम्ही तुमच्या आवडीचा विषय घेऊन सुंदर पद्धतीने ब्लॉग तयार करू शकता. आणखीन एक छोटं उदाहरण दाखवतो. चतुर्थ स्तंभ हा एक ब्लॉग स्पॉट आहे. इथं जर तुम्ही पाहिलं तर हे सुद्धा लेखक यांचं नाव माझ्या परिचयाचे आहेत ते प्रेम जयस्वाल म्हणून आहेत औरंगाबादचे. हे सुद्धा रेग्युलरली त्यांच्या आवडीच्या विषयांवरती कंटिन्यू काही ना काहीतरी ब्लॉग्स पोस्ट नेहमी प्रकाशित करत असतात. अशा पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या आवडीचे आर्टिकल्स कंटेंट्सवरती ब्लॉग्स लिहून प्रसिद्ध करू शकता आपण. चला तर प्रॅक्टिकली ब्लॉग कसं तयार करायचा ते पाहूया. सुरुवातीला मी गुगलवर जातोय आणि गुगलवरती जाऊन फक्त टाईप करा ब्लॉगर. ब्लॉगर टाईप करताच पहिली लिंक तुम्हाला दिसेल blogger.com ची. सो आता इथं मी blogger.com या लिंकवर क्लिक करतोय आणि ही माझी ब्लॉगरची पहिली स्क्रीन आलेली आहे. आता इथं मला नेहमीप्रमाणे साइन इन करावं लागेल. साइन इनला क्लिक केल्यानंतर आपलं जो जीमेलचा अकाउंट आहे त्याच्या साहाय्याने आपण साइन इन करणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदाच ब्लॉग तयार करत असाल
तर सुरुवातीला तो आपल्याला डिस्प्ले नेम विचारेल. थोडक्यात ब्लॉग क्रिएट केल्यानंतर वाचकांना एक नाव दिसतं राईट हँड साईड कोपऱ्यामध्ये, तर ते नाव काय असलं पाहिजे तो इथं टाईप करा म्हणतोय. तुम्हाला पाहिजे तर खरं नाव किंवा खोटं नाव, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही टाईप करू शकता. इथं मी एक नाव घेतो, फॉर एक्झाम्पल जय. पुढे मी कंटिन्यू टू ब्लॉगरला क्लिक करतोय. इथं काही टर्म्स अँड कंडिशन्स येतील, एकदा हे जरूर वाचून घ्या. आता मला इथं क्रिएट अ न्यू ब्लॉग नावाचं एक बटन दिसलेलं आहे. तुम्ही इथं क्लिक करू शकता किंवा या कोपऱ्यामध्ये सुद्धा क्लिक करून न्यू ब्लॉगला क्लिक करू शकतो. आता इथं उदाहरण म्हणून मी लहान मुलांच्या कविता आणि गोष्टी याच्यासाठी माझा एक पर्सनल ब्लॉग तयार करतोय. या ब्लॉगचे कंटेंट्स ऑलरेडी मी रेडी करून ठेवलेले आहेत. सो ब्लॉग क्रिएट करण्यासाठी इथं क्रिएट अ न्यू ब्लॉगला क्लिक करा किंवा इथं न्यू ब्लॉगला क्लिक करा. सर्वात पहिलं तो विचारेल टायटल मी देतोय किड्स स्टोरी टाइम, आणि नंतर तो आता मला विचारतोय ॲड्रेस. आता हे ॲड्रेस म्हणजे काय, तर जसं आपल्या वेबसाईटला एक डोमेन नेम असतं किंवा वेबसाईटचं नाव असतं, त्याचप्रमाणे आपल्या ब्लॉगला एक नाव द्यावं लागणार आहे. अर्थात मी इथं एक नाव टाईप करून अवेलेबल आहे का नाही चेक करतोय. किड स्टोरी .blogspot.com. तर इथं तो म्हणतोय सॉरी दिस ब्लॉग ॲड्रेस इज नॉट अवेलेबल, म्हणजे मला दुसरं काहीतरी नाव चेक करावं लागेल. मी इथं चेक करतोय जय स्टोरी टाइम. सो लेट्स चेक करतोय जय स्टोरी टाइम हा ब्लॉग माझ्याकडे अवेलेबल आहे. इथं निळा टिक मार्क दिसतो आणि खाली मेसेज आलेला आहे दिस ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल. सो थोडक्यात माझ्या ब्लॉगचं नाव असणार आहे jaystorytime.blogspot.com. त्याच्यानंतर खाली तो वेगवेगळ्या थीम्स दाखवतोय. यापैकी तुम्हाला जी आवडेल ती थीम तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं आपली सुरुवात आहे त्याच्यामुळे मी इथं एक सिम्पल थीम सिलेक्ट करतोय. सो सुरुवातीला मी टायटल चूज केलं, एक योग्य ॲड्रेस ब्लॉगसाठी मी चूज केलेला आहे. त्याच्यानंतर एक थीम चूज केलेली आहे आणि एवढं घेऊन मी आता क्रिएट ब्लॉगला क्लिक करतोय. क्रिएट ब्लॉगला क्लिक केल्यानंतर होऊ शकतं गुगल मला डोमेन नेम रजिस्ट्रेशनसाठी विचारेल. अर्थात ही पेड सर्व्हिस आहे, तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता, अन्यथा नो थँक्स म्हणू शकता. जसं इथं मी सांगितलंय गुगल डोमेन्सनी मला विचारलंय की किड स्टोरी टाइम डोमेन सर्च करायचं आहे का. मला इथं काही डोमेन वगैरे नको आहे ते मी फ्रीमध्ये काम चालू ठेवणार आहे. सो इथं मी नो थँक्स म्हणतोय. आता इथं आपला ब्लॉग तयार झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकता किड स्टोरी टाइम या नावाने ब्लॉग क्रिएट झालेला आहे, परंतु अजून याच्यामध्ये कुठलीही पोस्ट नाही आहे. आता इथं मी क्रिएट अ न्यू पोस्ट किंवा इथं न्यू पोस्टला क्लिक करून आपल्या ब्लॉगसाठी मी एक पोस्ट तयार करणार आहे. सो मी आता इथं क्रिएट अ न्यू पोस्टला क्लिक करतोय. आता बरीचशी ही जी स्क्रीन आहे विंडोजमध्ये वर्ड पॅड नावाचं जे ॲप्लिकेशन आहे त्यासारखी स्क्रीन आहे. तुम्ही बघू शकता इथं एक टायटल आहे पोस्टला देण्यासाठी आणि बाकीचं फॉन्ट साईज बोल्ड इटॅलिक अंडरलाईन फॉन्ट कलर असे नॉर्मल ज्यांना थोडीफार कॉम्प्युटरची ओळख आहे त्यांना हे लक्षात येईल की हे टूलबार्स कशासाठी आपण वापरतो. सो इथं मी ब्लॉगला टायटल देतोय. मी काय करतोय आता ससा आणि कासवाची जी गोष्ट आहे त्याच्यावरती एक छोटंसं आर्टिकल लिहितोय. सो इथं मी टायटल देतोय टॉर्टॉइज अँड द हेअर आणि मग खाली जी गोष्ट आहे ती मी इथं टाईप करतोय. आता मी सुरुवातीलाच नोटपॅडमध्ये माझं आर्टिकल रेडी केलं होतं. सो मी जस्ट इथून सिलेक्ट करून कॉपी करून इथं येऊन पेस्ट करतोय. सो माझं आर्टिकल इथं रेडी होतं त्याच्यामुळे मी पटकन कॉपी पेस्ट केलं. फक्त 1-2 लाईनच मी थोडंसं स्वतःचे टाईप केलं, बाकीचं रँडम टेक्स्ट आहे. सो इथं तुम्ही बघू शकता माझं आर्टिकल इथं रेडी केलेलं आहे. पाहिजे तर तुम्ही याचा फॉन्ट चेंज करू शकता. इथून फॉन्ट कलर फॉन्ट साईज सगळी बटणं इथं तुमच्यासाठी अवेलेबल आहेत.
इथून फॉन्ट कलर घेऊ शकतो आपण. नॉर्मल ब्लॅक कलर. सो ओव्हर हिअर थोडंसं फॉर्मॅटिंग केलेलं आहे मी. झाल्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर इथं प्रिव्ह्यू आणि पब्लिश नावाचं बटन आहे. प्रिव्ह्यू म्हणजे काय तर आपलं आर्टिकल, आपलं पोस्ट दिसणार कशी आहे त्याचा एक व्ह्यू तो आपल्याला दाखवेल. इथं बघू शकता तुम्ही किड स्टोरी टाईम. हे झालं आपल्या ब्लॉगचं मेन टायटल. त्याच्यानंतर आपण जी पोस्ट तयार केली आहे, पोस्टचं टायटल इथं तुम्हाला दिसेल, टॉर्टाइज ऑन द हेअर, आणि नंतर इथं तुमचं आर्टिकल. पाहायला गेलं तर आत्ता फक्त आपण सेव्ह केलेलं आहे. आता आपण याला पब्लिश करू आणि हा ब्लॉग सगळ्यांना दिसायला सुरुवात होईल. सो आता मी पब्लिशला इथं क्लिक करतोय. पब्लिशला क्लिक केलं की परत आपण आपल्या ब्लॉगर पॅनलमध्ये आलेलो आहोत आणि इथं आपलं टॉर्टाइज ऑन द हेअर ही आपली पोस्ट आपल्याला दिसते. याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर इथं एडिट, व्ह्यू आणि डिलीट अशी 3 महत्त्वाची बटणं आहेत. जर आपल्याला ब्लॉगमध्ये काय बदल करायचा असेल तर एडिटला क्लिक करून आपण परत आपला ब्लॉग एडिट करू शकतो. ब्लॉग पाहायचा असेल तर व्ह्यू बटनला क्लिक करू शकतो आणि जर वाटलं आपल्याला ही पोस्ट आपल्याला डिलीट करायची असेल तर आपण इथून आपली पोस्ट डिलीट करू शकतो. आता मी व्ह्यूला क्लिक करून आपला ब्लॉग दिसतोय कसा ते मी तुम्हाला दाखवतोय. सो इथं तुम्ही बघू शकता jaystorytime.blogspot.com आणि ही त्याच्यामधली ही पोस्ट. ही लिंक आपण कॉपी करूया आणि मग ही लिंक कॉपी करून फेसबुकवरून, व्हॉट्सॲपवरून, SMS द्वारे आपल्या मित्रांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमा थ्रू आपण ही लिंक प्रसारित करू शकतो. अशा अगदी सोप्या पद्धतीनं आपण आपला ब्लॉग काय केलेला आहे, तयार केलेला आहे. आता मला जर ह्या ब्लॉगमध्ये काही बदल करायचे असतील तर इथं एडिट बटनाला मी क्लिक करतोय. परत मी ब्लॉगर पॅनलमध्ये आलोय. इथं एडिटला क्लिक करतोय. एडिटला क्लिक करून काही कंटेंट्स बदलायचे असेल तुम्ही इथून बदलू शकता. उदाहरण सपोज मला काही चित्र इन्सर्ट करायचे आहेत तर जिथं तुम्हाला चित्र इन्सर्ट करायचे आहेत किंवा चित्र हवी आहेत तिथं क्लिक करा आणि इथं या टूल बारमध्ये तुम्हाला इथं इन्सर्ट इमेज नावाचं बटन दिसेल, त्याला क्लिक करा. इन्सर्ट इमेजला क्लिक केलं की तो विचारेल तुमची फाईल अपलोड करा आणि इथून ही ससा आणि कासवाच्या गोष्टीतली एक छोटीशी इमेज मी घेतलेली आहे. ती इमेज मी काय करतो इथं इन्सर्ट करतो. कुठलाही ब्लॉग किंवा आर्टिकल लिहिताना जर त्याच्यामध्ये इमेजेस आले तर तेवढंच लोकांना ते बघायला, पाहायला आकर्षक वाटतं. जेव्हा आपण इमेजला क्लिक करू खाली त्याच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज तुम्ही इथं सेट करू शकता. जसं स्मॉल, मीडियम, लार्ज, त्याची साईज तुम्ही चेंज करू शकता. त्याचबरोबर त्याला लेफ्ट साईडला, राईट साईडला, कुठल्या साईडला आपल्या कंटेंट्सच्या त्याची मांडणी करायची आहे ते आपण ठरवू शकतो. तुम्ही त्याला मूव्ह देखील करू शकता. आणि एकदा हे व्यवस्थित सेट झाल्यासारखं वाटलं आपल्याला की इथं अपडेट बटनला क्लिक करा. आपला ब्लॉग आणि त्याची पोस्ट अपडेट झाली असेल पाहण्यासाठी परत व्ह्यू बटनला क्लिक करूया आपण. तुम्ही बघू शकता आता आपल्या पोस्टमध्ये इमेजसुद्धा आलेली आहे. तसंच परत आपल्याला वाटलं की आपल्या ब्लॉगमध्ये आपल्याला काही यूट्यूबच्या लिंक्स द्यायच्या असतील तर त्या कशा द्यायच्या त्या आपण बघून घेऊया. यूट्यूबची लिंक जिथं द्यायची आहे त्या ठिकाणी मी जस्ट थोडंसं कर्सर प्लेस करतोय. टूलबारमध्ये आपल्याला इन्सर्ट व्हिडिओ नावाचं बटन दिसतंय. या बटनला मी क्लिक करतोय. इथं तो विचारतोय कुठे आहे तुमचा व्हिडिओ. एक तर तुम्ही अपलोड करू शकता. मी यूट्यूबवरून घेणार आहे. सो यूट्यूबला क्लिक करून त्या व्हिडिओची लिंक जी मी घेऊन ठेवलेली आहे जस्ट ते यूट्यूबची लिंक व्हिडिओची मी कॉपी करून इथं पेस्ट करतोय. सर्च केल्यानंतर हेअर अँड द टॉर्टॉइज स्टोरी हा व्हिडिओची लिंक जी यूट्यूबवरती आहे ती इथं दिसेल.
या पद्धतीने आपण यूट्यूबच्या व्हिडिओची लिंक इथे दिलेली आहे. परत मी याला अपडेट करतोय आणि तुम्ही परत पाहू शकता व्ह्यू बटनला क्लिक केलं की आपला ब्लॉग परत अपडेट झालेला आहे. सो इथं इमेज पण आहे आणि खाली तुम्ही बघू शकता इथं खाली व्हिडिओ पण आलेला आहे. आता जशी मी एक पोस्ट लिहिलेली आहे ज्याच्यामध्ये मी सस्या आणि कासवाची गोष्ट इथं लिहिली आहे. समजा मला एखादी कविता करायची असेल तर परत मी इथं न्यू पोस्टला क्लिक करेल. नेहमीप्रमाणे टायटल तो विचारेल. पोस्टला टायटल देतोय मी. माझ्या पोस्टचं नाव आहे, थोडक्यात ही जी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे द स्काय वॉकर. आणि मग तुम्ही जी कविता लिहिलेली आहे ती तुम्ही काय करा, इथं येऊन टाईप करून टाका. आता ऑलरेडी मी माझे कंटेंट सगळे रेडी केले होते, त्याच्यामुळे पटकन मी कॉपी पेस्ट करतोय. फॉन्ट थोडंसं आकर्षक, बोल्ड. अर्थात ह्याच्यामध्ये बरंच आपण फॉर्मॅटिंग करू शकतो. मी तेवढं काही करत नाही, जस्ट पटकन तुम्हाला दाखवण्यासाठी की कशा पद्धतीने पोस्ट आणि ब्लॉग तयार होतात हे दाखवतोय. सेव्ह आणि आता पब्लिश म्हटलं की ही माझी नवीन पोस्ट पण आता काय झालेली आहे, पब्लिश झालेली आहे. व्ह्यूला क्लिक केलं तर तुम्हाला इथं दिसेल द स्काय वॉकर आणि ही ती कविता. तुम्ही इथं पाहू शकता माझ्या 2 पोस्ट इथं दिसतील, द टॉर्टॉइज अँड द हेअर इथं तुम्ही बघू शकता, आणि दुसरी पोस्ट जी होती द स्काय वॉकर जी कविता आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या ब्लॉगमध्ये पोस्ट तयार केलेले आहेत. हा जो ब्लॉग तयार केला आहे मी, हा लहान मुलांच्या गोष्टी आणि कवितांसाठी तयार केला आहे. आता याच्या व्यतिरिक्त मला जर वाटलं की मला एखादा शेतीविषयक काही ब्लॉग लिहायचा असेल तर शक्यतो याच्यामध्ये न्यू पोस्ट क्रिएट करून नवीन पोस्ट याच्यामध्ये लिहू नये, कारण का टोटली तुमचा टॉपिक वेगळा होतोय. त्यासाठी तुम्ही एक कम्प्लिटली नवीन ब्लॉग तयार करा. सो जर तुमचा टॉपिक चेंज होत असेल तर एक नवीन ब्लॉग क्रिएट केलेला कधीही चांगलं. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या एका लॉग इनमधून, एका ब्लॉगर अकाउंटमधून तुम्ही अनेक ब्लॉग्स क्रिएट करू शकता. आत्ता जो आपण व्हिडिओ बघितला याच्यामध्ये मी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ब्लॉग कसं तयार करायचं हे दाखवलं. आता थोडंसं प्रोफेशनल पद्धतीनं एखाद्या बिझनेससाठी जर तुम्हाला ब्लॉग तयार करायचा असेल तर माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, ज्याच्यामध्ये मी अगदी डिटेलपणे एक चांगल्या पद्धतीचा ब्लॉग कसा तयार करायचा हे तुम्हाला दाखवेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.